सर्वांना ख्रिस्त सलाम, शुभ सकाळ। सर्वप्रथम यहोवा परमेश्वराचे आभार मानतो की त्याने आजचा सुदिन आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देव केला आणि पुन्हा एकदा ऑनलाईनच्या माध्यमातून आपल्याला प्रभू परमेश्वराने एकत्रित केलं। म्हणून मी यहोवा परमेश्वराचे आभार मानतो, आपल्या सर्वांच्या वतीने देखील यहोवा परमेश्वराचे आभार मानतो आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागतही करतो। आज आपण ज्या विषयावरती मनन आणि चिंतन करणार आहोत तो विषय मी असा घेतलेला आहे, जगातला सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न, जगातला सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न। आणि त्याकरिता मी पवित्र शास्त्रातून काही वचनांचं वाचन करणार आहे आणि त्या वचनांचं वाचन करत आजचा संदेश आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। पवित्र शास्त्रामध्ये शुभवर्तमानातील मत्तेकृत शुभवर्तमान याच्या 19व्या अध्यायामध्ये जगातील सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न विचारलेला आहे। जगातला सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न तो म्हणजे मत्तेकृत शुभवर्तमान 19वा अध्याय त्याचं 16 वचन। नंतर पहा, एक जण येऊन त्याला म्हणाला, गुरुजी, मला सार्वकालिक जीवन वतन मिळावे म्हणून मी कोणते चांगले काम करावे? सार्वकालिक जीवन मला पाहिजे आहे म्हणून मी कोणतं चांगलं काम करावं? आणि मला असं वाटतं की जगातला सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न, जगातला सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न यासाठी म्हणत आहे कारण की प्रत्येकाला या जगामध्ये जगण्याची इच्छा असते। या जगामध्ये मरण कोणालाच नको आहे, मरण्यापेक्षा जास्त जगण्यासाठी प्रयत्न चाललेले आहेत। हॉस्पिटल गच्च भरलेले आहेत का? जीवन पाहिजे म्हणून। काळजी घेतली जाते का? जीवन पाहिजे म्हणून। आणि एक तरुण या ठिकाणी प्रश्न करत आहे आणि हा सर्वोच्च सर्वात महत्त्वपूर्ण प्रश्न असं मी म्हणेन, कारण की प्रत्येकाला सार्वकालिक जीवन पाहिजे की मला कधी मरायचं नाही, मला जगायचं आहे, सतत मला जगायचं आहे। सार्वकालिक जीवन फक्त येशूकडे आहे, फक्त येशूकडे आहे। मी यासाठी म्हणत आहे कारण की तो स्वतः म्हणत आहे, मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे, हे प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला। तर जर जीवनामध्ये कुठल्या गोष्टीने आपल्याला सार्वकालिक जीवन मिळवता येत असतं तर खूप सारे लोक ते सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी त्या गोष्टींकडे गेले असतील। ज्ञान, खूप सारे ज्ञानी लोक या भूतलावरती आहेत परंतु त्यांना देखील मरण येतच। नाहीतर लोकांनी पुस्तकं वाचले असते, खूप सारे पुस्तकं वाचले असते आणि ते कधीच मृत्यू पावले नसते। धनाने देखील काय करता येत नाही, हा धनवान मनुष्य झालेला आहे। जर धनाने करता आला असता तर आज देखील भूतलावरती कितीतरी राजे लोक आपल्याला जिवंत दिसले असते, कितीतरी श्रीमंत लोक हे कधीच आपल्याला हॉस्पिटलमध्ये औषध उपचार घेताना दिसले नसते जर जीवन पैशाने विकत घेता आला असतं तर। धन त्याने आपण हे करू शकत नाही। जर तसं असतं तर कोविडमध्ये इतके सगळे श्रीमंत धनाढ्य लोक मरताना आपण पाहिले नसते। सार्वकालिक जीवन सर्वांनाच पाहिजे आहे म्हणून कोविडमध्ये सगळ्यांनी मास्क वापरण्याचा प्रयत्न केला, काळजी घेण्याचा प्रयत्न केला। कोविडमध्ये आपल्याला लोक घरामध्ये बसलेले आपण पाहिले, सगळ्या गोष्टी करताना आपण पाहिलं का? फक्त स्वतःचा प्राण वाचावं म्हणून, संरक्षण व्हावं म्हणून। या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जे सांगत आहे तो त्याला हा महत्त्वपूर्ण प्रश्न जो आहे तो नंतर त्याचं उत्तर कसं देत आहे प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणाला, त्याला म्हणाला 17 वचन आहे, मला चांगल्याविषयी का विचारतोस? चांगला असा एकच आहे, तरी तू जीवनात प्रवेश करू पाहतोस तर आज्ञा पाळ। तो त्याला म्हणाला, कोणत्या? येशू म्हणाला, खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर। तो तरुण त्याला म्हणाला, हे सर्व पाहिले आहे, माझ्या ठायी अजून काय उणे आहे? येशू त्याला म्हणाला, पूर्ण हो पाहतोस तर जा, तुझे असेल नसेल ते विकून दरिद्र्यास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल आणि चल माझ्या मागे ये। पण ही गोष्ट ऐकून तो तरुण खिन्न होऊन निघून गेला कारण त्याची मालमत्ता पुष्कळ होती। प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी जे सांगण्याचा प्रयत्न करत आहे सगळ्यात महत्त्वाचं खऱ्या अर्थाने ते म्हणजे तुम्ही आपलं मन कुठल्या ठराविक गोष्टींमध्ये गुंतू नका। तुमचं मन वरील गोष्टींकडे, ख्रिस्ताकडे, देवाकडे लागणं गरजेचं आहे।
प्रभू येशू ख्रिस्त हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कुठल्या ठराविक गोष्टींवरतीच तुमचं मन जडू देऊ नका, त्या गोष्टींमध्येच तुम्ही गुंतून जाऊ नका. जग काही गोष्टींमध्ये गुंतत चाललेले आहेत. जगातील जे लोक आहेत ते मोबाईल फोन असो, धन असो, पद असो, प्रतिष्ठा असो, सत्ता असो, यामध्ये गुंतत चाललेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की वरील गोष्टींकडे तुम्ही मन लावलं पाहिजे, देवाकडे तुम्ही मन लावलं पाहिजे, अध्यात्माकडे तुम्ही मन लावलं पाहिजे. हे प्रभू येशू ख्रिस्त त्या तरुणाला देखील सांगण्याचा प्रयत्न करत होता. आणि आज आपल्याला देखील तोच प्रश्न आहे. जगामध्ये खूप सारे लोक म्हणतात की ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर, प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर पैसे मिळतात, प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारल्यानंतर पैसे मिळतात. असे कितीतरी देवाचे सेवक आहेत, त्यांच्याकडे काही नाही आणि हे पहिल्या शतकापासून आहे, पण त्यांच्याकडे येशू आहे. या ठिकाणी मी म्हणालो सुरुवातीपासून, पहिल्या शतकापासून ते याकरिता, कारण की पवित्र शास्त्रामध्ये त्याचा आधार आहे. पवित्र शास्त्रामध्ये त्याचा आधार आहे याकरिता मी म्हणत आहे. पवित्र शास्त्रामधून जर आपण प्रेषितांची कृत्य 3रा अध्याय त्यातील 6वं वचन वाचलं तर वचन असं आहे, एक लंगडा भिकारी असतो आणि त्या लंगड्या भिकारीला पेत्र आणि योहान हे दिसतात आणि अपेक्षेने तो त्यांच्याकडे बघतो. मी 4, 5 आणि 6 ही वचन वाचतो. प्रेषितांची कृत्य 3रा अध्याय 4, 5 आणि 6 वचन. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. मग पेत्र म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासरू येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आमच्याकडे काही नाही बाबा, पैसे नाही, सोने रुपये काही नाही, आमच्याकडे येशू आहे, ते तुला देतो आणि त्याच्या नावाने तू चालू लाग. आणि त्या नावामध्ये काय सामर्थ्य आहे, त्या नावामध्ये एक शक्ती आहे, त्या नावामध्ये एक आरोग्य आहे, म्हणून तो तसं म्हणाला. आणि म्हणून ख्रिस्तियांमध्ये जर आपण पाहिलं, ख्रिस्तियांमध्ये देखील कितीतरी लोक पवित्र मंदिरामध्ये ज्यावेळेस येतात त्या पवित्र मंदिरामध्ये ते सांगतात आर्थिक अडचण आहे. आणि म्हणून हा गैरसमज जो जगाला झालेला आहे किंवा जगिक लोकांना आहे की ख्रिस्त स्वीकारल्यानंतर पैसे मिळतात, असं काही नाही. कितीतरी याजक वर्ग पहा, ब्रदर पहा, कितीतरी देवाची सेवा करणारे लोक पहा, त्यांच्याकडे तुम्हाला पैसे दिसणार नाही. आनंद दिसेल का? कारण की त्यांच्याकडे येशू आहे. आरोग्य देखील आहे, कारण की त्यांच्याकडे येशू आहे. त्यांच्या जीवनामध्ये भरभराट देखील आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे गरजेच्या गोष्टी निश्चित अर्थाने त्यांच्या जीवनामध्ये आहेत, कारण की त्यांच्याकडे येशू आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्या म्हणजे प्रेषितांची कृत्य आणि मत्ती शुभवर्तमानातील वचन मी वाचले, त्यामधून हे सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, जे आहे ते दे आणि माझ्या मागे. या ठिकाणी म्हणत आहे प्रेषितांच्या कृत्यामध्ये की आमच्याकडे पैसा पाणी काय नाही, सोने रुपये काय नाही, पण आमच्याकडे येशू आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, येशू हा फार महत्वाचा आहे. जीवनामध्ये तो सांभाळता आला पाहिजे. जीवन जगत असताना काही लोक याजक या नात्याने मी अनुभव घेतलेले आहेत की येतात आणि तुमच्या जवळचं काहीतरी द्या, तुमच्या जवळ जर काही असेल तर ते द्या आणि त्याने आम्हाला बरं वाटेल. आमच्याकडे तर काहीच नाही ना, आमच्याकडे कुठल्या प्रकारचा देण्यासाठी मंत्र आहे किंवा इतर गोष्टी आहे. जे आहे ते येशू आहे. येशू घेतला पाहिजे, येशू नाव जपलं पाहिजे, मुखामध्ये ठेवलं पाहिजे आणि ते नाव निश्चित अर्थाने आपल्याला प्रगती पाथावरती घेऊन जाईल. जर इतरांसाठी येशू नाव कार्य करू शकतं, जे नवीन नवीन विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी येशू नाव कार्य करतात आणि ते नंतर विश्वासामध्ये इतके वाढतात की ते पवित्र शास्त्रातील वचन बोलतात, प्रत्येक वाक्यानंतर एक वचन ते मुखामधून बोलतात, किंवा त्यांचा विश्वास इतका दृढ होतो की पवित्र मंदिरामध्ये त्यांची संख्या वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. तर वर्षानुवर्ष जे आपण ख्रिस्ती आहोत ते येशू नाव आपण जपण्याचा का प्रयत्न केला नाही पाहिजे? येशू नाव धारण केलं पाहिजे. सकाळी उठल्यापासून येशू नाव हे जपलं पाहिजे. येशू मध्ये जे सामर्थ्य आहे ते आपण ओळखतो का? आपण येशूच्या सानिध्यामध्ये जात आहोत तर येशूमध्ये जी पॉवर आहे ती फक्त त्याच्या नावामध्ये आहे. फक्त येशू हे जे नाव आहे त्या नावामध्ये सर्वस्व आहे हे मी म्हणेन. आणि म्हणून ख्रिस्ती जे आपण ऐकत आहात, मी आपल्याला सांगेन की फक्त ते नाव दिवसभरामध्ये जितक्या वेळेस शक्य होईल तितक्या वेळेस घ्या. आपल्या लेकरांचं नाव आपण मुखामध्ये घेत असू, आपल्या प्रियजनांचं नाव मुखामध्ये घेत असू, कुठल्या तरी आपल्या कलिगचं नाव मुखामध्ये घेत असू, त्यांच्यापेक्षा जास्त येशू नाव हे मुखामध्ये आलं पाहिजे. चालताना, उठताना, बसताना, झोपताना, झोपण्यापूर्वी, झोपेतून उठल्यानंतर, कामावर जाताना, कामावून येताना येशू 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 हेच नाव असलं पाहिजे. त्या नावामध्ये सामर्थ्य आहे.
त्या नावामध्ये इतकं सामर्थ्य आहे, कारण की त्या नावावरती कितीतरी लोकांनी थिसिस लिहिले, प्रबंध लिहिले. त्या नावामुळे आज जगभरामध्ये कितीतरी लायब्ररी आहे आणि त्या लायब्ररीमध्ये लाखो पुस्तकं आहेत. ज्या सेमिनरीज आहेत त्या सेमिनरीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त जे बोलला ते का बोलला, कसं बोलला याचा अभ्यास करून लाखो पुस्तकं तयार झालेले आहेत आणि म्हणून ते नाव सामर्थ्यशाली आहे असं मी म्हणेन. आता मी फक्त पवित्र शास्त्राचा आधार घेऊनच हे बोलतो असं नाही. आजचा हा संदेश म्हणून मुद्द्यांमध्ये मी सांगितलेलं नाही. रोजचे संदेश 1 मुद्दा, 2 मुद्दा, 3 मुद्दा, म्हणजे पहिला मुद्दा, दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, चौथा मुद्दा असं सांगत नंतर मी लागूकरणावरती येतो. परंतु आजचा संदेश असा सविस्तर यासाठी सांगत आहे कारण की आजच्या संदेशामधून फक्त मला येशू सांगायचं आहे की येशू खूप सामर्थ्यशाली आहे, पॉवरफुल आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. तो कोणाला कुठल्याच गोष्टी करण्यासाठी सांगत नाही. तो साध्या सोप्या गोष्टी करण्यासाठी सांगतो, जे की यामध्ये सांगितलेलं आहे, जे की आपण ऐकलं, जे की आपण वाचलं. तो काय सांगत आहे? खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, आपल्या बापाचा व आपल्या आईचा सन्मान कर, जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. किती चांगल्या गोष्टी सांगितल्या. ह्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी येशू नाव हे जपलं पाहिजे. आणि जर या गोष्टी केल्या तर आपलं मन ठराविक गोष्टीवरती केंद्रित होणार नाही, जडणार नाही. येशूवरती, देवावरती, देवाच्या गोष्टींकडे केंद्रित होईल. कारण की त्या तरुणाचं पूर्ण मन पैशावरती होतं, कारण की त्याच्याकडे पुष्कळ मालमत्ता होती असं सांगितलेलं आहे. श्रीमंत तरुण सांगितलेलं आहे. आज आपल्याकडे पैसा असेल, तो पैसा आपल्याला वाचू शकणार नाही. ज्ञान असेल ते वाचू शकणार नाही. परंतु येशूमुळे सार्वकालिक जीवन आहे. जर त्याच्यावरती विश्वास आपण ठेवतो, तो मरणातून जीवनात पार गेला आहे हे देवाचं वचन सांगतं. परत एकदा म्हणतो, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे हे येशू म्हणाला. हे आपल्याला यामधून पाहायला मिळतं. पवित्र शास्त्रातून सांगितलं. पहिल्या शतकामध्ये जे सेवा करणारे होते पेत्र आणि योहान, त्यांच्या द्वारे ते जे काही बोलले होते ते मी सांगितलं. यावेळेस मी आपल्याला प्रसिद्ध भारत देशामध्ये जे प्रसिद्ध झालेले त्यांची ओळख देखील मला सांगण्याची गरज नाही. आपल्याला त्यांची ओळख देखील आहे. ते काय काय बोललेत प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल हे मी आपल्याला सांगू इच्छितो. स्वामी विवेकानंद खूप प्रसिद्ध असं नाव आहे. फक्त भारत देशामध्ये नाही तर जगामध्ये प्रसिद्ध असं नाव आहे, स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद म्हणतात, जीसस क्राइस्ट वॉज द एम्बॉडीमेंट ऑफ सॅक्रिफाइस. ही इज ट्रू मास्टर ऑफ लव्ह अँड रिनन्सिएशन. म्हणजे येशू ख्रिस्त म्हणजे त्यागाचे सजीव रूप होते. येशू प्रेम व त्यागाचे खरे आचार्य होते हे स्वामी विवेकानंद म्हणतात. आणि फक्त मी नाव घेऊन सांगत नाही, तर त्यांनी हे कुठं म्हटलेलं आहे हे देखील सांगतो. एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे लेक्चर्स फ्रॉम कोलंबो टू अल्मोरा. या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे, येशू ख्रिस्त म्हणजे त्यागाचे सजीव रूप होते. येशू प्रेम व त्यागाचे खरे आचार्य होते. जर ते म्हणू शकतात, जगप्रसिद्ध नाव आहे स्वामी विवेकानंद. भारत देशामध्ये त्यांनी खूप सारं कार्य केलं, परंतु त्यांचं जे भाषण, त्यांचं जे वक्तृत्व, त्यांचं जे कार्य आहे त्यामुळे जग त्यांना ओळखतं. आणि ते व्यक्ती येशू ख्रिस्ताबद्दल असं म्हणतात. तर आपल्याला तर वैयक्तिक अनुभव आलेले आहेत आणि म्हणून आपण किती सन्मानाने ते येशू नाव जपलं पाहिजे. आपल्याकडे दुसरं काही नाही, परंतु येशू नावामध्ये जे सामर्थ्य आहे म्हणून येशू नाव जपलं तर आपल्या जीवनामध्ये थांबलेले आशीर्वाद निश्चित अर्थाने येतील. परंतु आपण ते सतत जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जपलं पाहिजे. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ते आपल्याला सांभाळता आलं पाहिजे. आपण आपल्या लेकरांचं, आपल्या प्रियजनांचं, आपल्या कलिगचं किंवा कुठल्या अभिनेत्याचं किंवा नेत्याचं नाव घेतो का येशू नाव घेतो. जास्त काय हे आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जास्तीत जास्त दिवसभरामध्ये जास्तीत जास्त येशू नाव हे आपल्याला जपता आलं पाहिजे. कारण त्या नावामध्ये खूप सामर्थ्य आहे हे मी आपल्याला सांगू इच्छितो. या नावामुळे जगभरामध्ये कितीतरी पुस्तक लिहिण्यात आलेले आहेत, म्हणून मी आपल्याला हे सांगत आहे. आता जगप्रसिद्ध व्यक्ती म्हणून मी स्वामी विवेकानंदचं सांगितलं. आणखी 3 व्यक्तीबद्दल सांगणार आहे, ज्यांचं की मला इंट्रोडक्शन देखील देण्याची गरज नाही, परिचय देण्याची गरज नाही. आणि ते दुसरं नाव म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपल्या भारत देशाचे दुसरे राष्ट्रपती ते होते. प्रसिद्ध असे व्यक्ती, कुठल्याच प्रकारचा परिचय देण्याची गरज नाही, जग ओळखतं असं मी म्हणेन. भारत देश तर ओळखतोच, कारण की राष्ट्रपती होते आणि दुसरे राष्ट्रपती होते. ते म्हणतात
त्यांनी असं म्हटलेलं आहे, सर्मन ऑन द माउंट रिप्रेझेंट्स द एसेन्स ऑफ ट्रू रिलिजन, द इनर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ मॅन. त्याचा अर्थ होतो, तोही सांगतो, डोंगरावरील प्रवचन म्हणजे खऱ्या धर्माचं सार आहे, म्हणजे माणसाचा अंतर्मनातला बदल, माणसाचा अंतर्मनातला बदल. आणि हे त्यांनी ज्या पुस्तकामध्ये म्हटलेलं आहे ते पुस्तक आहे द हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ, द हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ. आणि त्या हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ या पुस्तकामध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी उल्लेख केलेला आहे, डोंगरावरील प्रवचन म्हणजे खऱ्या धर्माचं सार आहे, म्हणजे माणसाचा अंतर्मनातला बदल, हे ते म्हटलेलं आहे. डोंगरावरील प्रवचन कोणाचं आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचं आहे. प्रसिद्ध झालेलं म्हणजे हे इतर लायब्ररीमध्ये देखील आहे, सर्मन ऑन द माउंट हे इतर लायब्ररीमध्ये देखील त्यावरती खूप सारे पुस्तकं लिहून ठेवण्यात आलेले आहेत. हे मी आपल्याला सांगू इच्छितो. 2 प्रसिद्ध व्यक्तीबद्दल सांगितलं, तिसरे प्रसिद्ध व्यक्ती त्यांचं देखील इंट्रोडक्शन देण्याची गरज नाही. जसं की मी सांगितलं स्वामी विवेकानंद बद्दल, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन बद्दल, यांच्याबद्दल तर मी फक्त उल्लेख केला तरी चालेल. महात्मा महात्मा गांधीजी यांनी म्हटलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल, आय रिगार्ड जीसस ॲज वन ऑफ द ग्रेटेस्ट टीचर्स ऑफ ह्युमॅनिटी, हिज सर्मन ऑन द माउंट गोज स्ट्रेट टू माय हार्ट. महात्मा गांधीजीचं हे वाक्य आहे, ते म्हणतात असं. मराठीमधून सांगतो, त्याचा अर्थ काय? मी येशूला मानवतेचा महान शिक्षक मानतो, त्यांचे डोंगरावरील प्रवचन थेट माझ्या हृदयाला भिडते. मी येशूला मानवतेचा महान शिक्षक मानतो, त्यांचं डोंगरावरील प्रवचन थेट माझ्या हृदयाला भिडतं. जीसस अँड गांधी हे पुस्तक आहे, जीसस अँड गांधी हे पुस्तक आहे. पूर्ण नाव पुस्तकाचं सांगतो, जीसस अँड गांधी द सेव्हिंग पॉवर ऑफ नॉन व्हायलन्स, द सेव्हिंग पॉवर ऑफ नॉन व्हायलन्स. त्या पुस्तकामध्ये ते हे म्हणतात, मानवतेचा महान शिक्षक. आणि म्हणून त्या महान शिक्षक जो आहे, उत्तम गुरुजी जो आहे, त्याचं नाव आपण मुखामध्ये ठेवलं पाहिजे, कारण की त्या नावामध्ये सामर्थ्य आहे. आज हेच सांगत आहे मी, येशू आपल्यासाठी कोण आहे? तर येशू आपल्यासाठी सर्वस्व आहे. येशू आपल्यासाठी सर्वस्व आहे. ज्ञान वाचू शकत नाही, धन वाचू शकत नाही. आणि म्हणून मी परत उल्लेख करेल एक महत्वाचं नाव व्यक्तीचं सांगण्याआधी परत एकदा मी आपल्याला सांगू इच्छितो. स्वाईन फ्लू आला, मास्क होते, हजारो लोक मेले. कोविड आला, मास्क होते, हजारो लोक मेले. वॅक्सिन घेतल्यानंतर देखील लोक मेले आणि लोक काळजी घेत होते. मला स्वतःला कोविड झाला होता, हॉस्पिटलमध्ये होतो आणि मी पाहिलं माझे घरचे, माझे आई, माझे वडील हे हॉस्पिटलमध्ये होते. मी बघितलं, काळजी घेत होतो म्हणून हॉस्पिटलमध्ये गेलो. परंतु त्यावेळेस देखील मी हेच सांगू इच्छितो की जगामध्ये या भूतलावरून जरी आपला विश्वास काय, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन जरी गेलो तरी देखील, या भूतलावरून जरी गेलो तरी देखील मी आपल्याला सांगू इच्छितो, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन ज्यावेळेस होईल, येशू नाम जपलं तर निश्चित अर्थाने आपल्याला सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश आहे. सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश होण्यासाठीच ही सर्व धडपड आपली आहे. आणि म्हणून जगातला सर्वात महत्वपूर्ण प्रश्न जो की त्या तरुणाने विचारला होता, त्याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्या दिशेकडे आपली वाटचाल आपण केली पाहिजे. आपलं मन कशावरती जडलेलं आहे? कुठल्या वस्तूवरती? म्हणजे मॅक्झिमम वेळ आपण ज्याला देतो त्याच्यावरती मन जडलेलं आहे. साधा सोपा प्रश्न आणि साधं सोपं त्याचं उत्तर. मोबाईल फोन जास्त यूज करतो, मोबाईलवरती. टीव्ही जास्त यूज करतो, टीव्हीवरती. जास्त खेळतो, खेळावरती. प्रत्येक गोष्टीमध्ये येशू आला पाहिजे. आपल्या मुखामध्ये, आपल्या कृतीमध्ये तो आपल्याला जपता आला पाहिजे. आपल्याकडे देण्यासाठी काय नाही. ख्रिस्तियांकडे किंवा याचकांकडे येशू नाव ते आपण सांभाळलं पाहिजे, कारण की त्या नावामध्ये सामर्थ्य आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. नाहीतर जगामध्ये कितीतरी लोक धनाचा उपयोग करून आजही जिवंत राहिले असते. मायकल जॅक्सन त्यांचं उदाहरण देऊ इच्छितो. त्यांच्याकडे 12 डॉक्टरांची टीम होती. ते लगेच काही खात नव्हते. टेस्ट केलं जायचं आधी जेवण, मग खायचं. त्यांना 150 वर्ष जगायचं होतं. ज्यावेळेस इतकं जास्त इंटरनेटचा काळ नव्हता, तरी देखील सर्वात जास्त युट्यूबवरती फॉलोअर्स त्यांचे होते. सुंदर दिसण्यासाठी त्यांनी खूप साऱ्या शस्त्रक्रिया केल्या होत्या. 150 वर्ष जगायचं होतं, खूप आधी गेले.
डॉक्टर असताना देखील, खूप सारे सोयी सुविधा असताना देखील, पैसा असताना देखील, कला कौशल्य असताना देखील वाचू शकले नाही. देवाच्या हातामध्ये जीवन सोपवलं पाहिजे. आपण देवाच्या हातामध्ये जीवन सोपवलं तर त्यावेळेस आपल्याला काळजी राहत नाही. खरंच जर काही झालंच, काळजी घेतल्यानंतर देखील देव आहे तो आपल्याला निश्चित अर्थाने सार्वकालिक जीवनामध्ये घेईल. आणि तिथंच नाही, आपल्या नंतर जे आहेत त्यांची देखील तो काळजी घेईल. मफीबोशेतची घेतली. पवित्र शास्त्रामध्ये एक कॅरेक्टर आहे, तुम्ही नक्कीच शोधून शोधून वाचा. मफीबोशेत, त्याची काळजी घेतली. त्याच्या पूर्वजांनी चांगलं केलं, मफीबोशेतचं चांगलं झालं. आपण जर चांगलं केलं, आपल्याला आपल्या लेकरांचा, आपल्या पाठीमागे जे आहेत त्यांचा विचार करण्याची गरज नाही. देव काळजी घेईल, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून काळजी घेईल. सगळं काही त्याच्या हातात आहे. तो सुप्रीम ऑथॉरिटी आहे, तो देव आहे आणि तोच काळजी घेणार आहे. ॲनिमल्सची काळजी घेतो, बर्ड्सची काळजी घेतो, फुलांची काळजी घेतो, इन्सेक्ट्सची काळजी घेतो. आपण तर विशेष बनवले आहोत. त्याने त्याच्या हाताने तयार केलं, त्याने श्वास त्याचा आपल्यामध्ये फुंकला आहे. सगळं काही शब्दाने बनवलं, आपल्याला हाताने निर्माण केलं. आपली तो इतकी काळजी घेतो. आणि म्हणून आपण आपल्या पाठीमाग ज्या जबाबदार आहेत त्यांची काळजी घेण्यासाठी येशूवरती पूर्णपणे भिस्त ठेवत आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. आणि जर येशू नाम घेत आहोत, येशूप्रमाणे आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत, मॅक्झिमम गोष्टी आपण त्याला अनुसरण्याच्या करत आहोत, तर निश्चित अर्थाने आपल्याला काळजी करण्याची गरजच नाही. आणि जर आहे काय चिंता आहे काय, तर तो परत पवित्र शास्त्रामध्ये म्हणतो, कास्ट ऑल युअर एन्झायटी ऑन हिम बिकॉज ही केअर्स फॉर यू. तुम्ही तुमची सर्व चिंता त्याच्यावरती टाका, कारण की तो तुमची काळजी घेतो. 3 नावं सांगितली: स्वामी विवेकानंद, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण, महात्मा गांधीजी. चौथं नाव मी आपल्याला सांगू इच्छितो, जनगण मन, ज्यांनी लिहिलं आहे, रवींद्रनाथ टागोर. आणि ते म्हणतात, रवींद्रनाथ टागोर हे म्हणतात, जीसस वॉज अ सुप्रीम आर्टिस्ट, हिज लाईफ वॉज अ पोएम ऑफ डिवाइन लव्ह अँड ब्युटी. म्हणजे त्याचा अर्थ सांगतो, येशू हा सर्वोच्च कलाकार होता. त्याचे संपूर्ण जीवन दैवी प्रेम व कविता होती. ते पोएट होते म्हणून त्या दृष्टिकोनाने ते विचार करत आहे. आणि त्यांनी स्वतः लिहिलेलं पुस्तक द रिलिजन ऑफ मॅन यामध्ये ते म्हणत आहेत. आणि म्हणून आपण या लोकांचा आदर करतो, या महान व्यक्तींबद्दल ऐकतो. ते महान व्यक्ती स्वामी विवेकानंद असो, महात्मा गांधीजी असो, रवींद्रनाथ टागोर असो, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण असो, यांना महान म्हटलं जातं. महान म्हणून भारत देशामध्ये यांची ओळख आहे. यांचं नाव घेतलं तर यांची ओळख देण्याची गरज पडत नाही. ते महान व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला महान म्हणत आहेत. ते महान व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल चांगले शब्द काढत आहेत. ते महान व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला मानवतेचा शिक्षक म्हणत आहेत. ते महान व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला दैवी प्रेम च एक कित्ता मानत आहेत. आणि म्हणून आपल्याला तर ते थेट भेटलेलं आहे, डायरेक्ट भेटलेलं आहे. आणि म्हणून ते थेट जे भेटलेलं नाव आहे ते जपण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून आज हा वेगळा संदेश मुद्द्यांमध्ये नाही, परंतु जे सांगायचं होतं मला ते म्हणजे येशू नाव खूप पॉवरफुल आहे, व्हेरी पॉवरफुल, खूप जास्त पॉवरफुल आहे. ते फक्त जपण्याचा प्रयत्न करा, ते सांभाळण्याचा प्रयत्न करा. आपल्याला मिळालेलं आहे ते सांभाळता आलं पाहिजे. कुठली ठेव असते ना, आपण जपून ठेवतो घरामध्ये. जर घरामध्ये चांदी असेल, सोनं असेल, हिरा असेल, तर आपण काय करतो, कपाटाच्या आतमध्ये पण ठेवतो, परंतु कसं चांगल्या याच्यात ठेवतो. ते पण कुठल्या तरी बॅगमध्ये ठेवून मग कपाटामध्ये एका विशिष्ट ठिकाणी आपण ठेवतो. काही जण बँकेच्या लॉकरमध्ये ठेवतात. का? सांभाळायचं असतं, जपायचं असतं, त्याचा त्यांना काहीतरी उपयोग होत असतो, आपल्याला काहीतरी उपयोग होत असतो. येशू हे नाव हृदयाच्या एकदम आतमध्ये आपण घेऊन गेलं पाहिजे, एकदम डीप आतमध्ये जाऊन जपलं पाहिजे, सांभाळता आलं पाहिजे. रोज 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 आपण ते नाव म्हटलं पाहिजे. फक्त येशू 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 हे नाव जरी म्हटलं तरी देखील मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण खरोखर येशू सारखं राहणं वागायला सुरुवात करू. दिवसभरामध्ये राग आला येशू म्हणा, दिवसभरामध्ये जर आपल्याला अपशब्द बोलायला काही टेम्प्ट होत आहे, आपण मोहामध्ये पडत आहात, त्या ठिकाणी येशू नावाचा गजर करण्यास सुरुवात करा. येशू नाव
हे अत्यंत सामर्थ्यशाली नाव आहे आणि त्या नावामध्ये सर्व गोष्टी शक्य आहे. आणि तेच नाव आपल्याला पवित्र मंदिरामध्ये जास्तीत जास्त घेऊन येईल. तेच नाव आपल्याला पवित्र शास्त्र वाचण्यासाठी जास्तीत जास्त उत्तेजन देईल. तेच नाव आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तासारखं करण्यासाठी मदत करेल. तेच नाव आपल्याला इतरांची मदत करण्यासाठी प्रेरित करेल, कारण की ते नाव सर्वोच्च नाव आहे. आणि त्याच नावामुळे आपण सार्वकालिक जीवनाकडे वाटचाल करू शकतो. सार्वकालिक जीवनामध्ये जाण्यासाठी काय केलं पाहिजे, तर हे केलं पाहिजे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. मन इतर दुसऱ्या कोणावरती नाही, येशूवरती. प्रेम इतर कुठल्या व्यक्तीवरती आपण करत आहोत त्यापेक्षा जास्त येशूवरती, कारण की त्याने इतकं प्रेम केलं आपण कल्पना देखील करू शकत नाही. पिढ्यासाठी तो क्रूसावरती गेला, पूर्ण पवित्र, संपूर्ण डोक्याच्या केसापासून पायापर्यंत पवित्र असताना देखील, देव असताना देखील स्वर्गामध्ये ज्याचं वास्तव्य होतं तो आपल्यासाठी भूतलावरती आला. आणि म्हणून ते येशू नाव जपण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आजचा हा संदेश यासाठी, कारण की ज्या बेसिक गोष्टी असतात त्या आपण विसरत चाललेलो आहोत, पूर्णपणे विसरलोच आहोत आणि वेगळ्या गोष्टींकडे लक्ष देत आहोत. मी असं म्हणत नाही त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. प्रकटीकरण, दानिएलचं पुस्तक, इतर ओसाडीचा मंगळ पदार्थ, खूप साऱ्या अशा गोष्टी इत्यादी. परंतु जे बेसिक आहे त्याचं काय, ते बेसिक स्ट्रॉंग करा, फाउंडेशन स्ट्रॉंग करा. येशू हा आपला फाउंडेशन आहे. येशूवरचा विश्वास स्ट्रॉंग करा, येशूच्या शिकवणी स्ट्रॉंग करा. येशू हे नाव आपल्या मुखामध्ये खूप स्ट्रॉंग करा, फर्म करा, सतत घ्या, जास्तीत जास्त घ्या. निश्चित अर्थाने आपल्या जीवनामध्ये असंख्य बंधन तुटल्या वाचून राहणार नाही. खूप मोठ्या मोठ्या सभा भरतात. आपण मोठ्या मोठ्या सभांना गेला असाल, त्या मोठ्या मोठ्या सभेमध्ये कोणाचं नाव सांगितलं जातं? ज्या नावाने गर्दी होती ते येशू नाव आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो, ते येशू नाव आपल्या मुखामध्ये इतक्या जास्त प्रमाणामध्ये असू द्यात. झोपण्यापूर्वी, झोपेतून उठल्यानंतर, कामाला जाताना, कामावून येताना, रिकाम्या वेळेस जास्तीत जास्त घ्या. निश्चित अर्थाने फक्त ते नाव घ्या. त्या नावामध्ये सांगते, ते नावच आपल्याला चांगल्या गोष्टी करण्यासाठी भाग पाडेल. ते नावच आपल्याला येशूबद्दल आणखीन पवित्र शास्त्र काय सांगतं हे वाचण्यासाठी प्रेरित करेल. आणि मग निश्चित अर्थाने जीवनामध्ये आशीर्वाद, शांती, सुख, समृद्धी या सर्व गोष्टी आपल्याला ना आपल्या कुटुंबाला मिळाल्या वाचून राहणार नाही. छोट्याशा संदेशाद्वारे खूप काही सांगण्यासारखं आहे. परत सांगेल, हे यासाठी सांगितलं की मी संदेश संपवणार होतो. मी म्हणलं या छोट्याशा संदेशाद्वारे देव बाबा आपल्याला आशीर्वादित करू. परत एकदा फिरत मी यासाठी थांबलो, कारण की मला हे सांगायचं आहे, कारण की जगामध्ये ज्यावेळेस बसतो ना आपण, त्यावेळेस आपण कोणाला तरी फॉलो करतो, कोणाचे तरी विचार असतात डोक्यामध्ये. मी यावेळेस उदाहरण देतो मग संपवतो. अहब याने यराबामाला फॉलो केलं. यराबामाने खूप चुकीच्या गोष्टी केल्या होत्या. पहिले राजे 12वा अध्याय आणि पहिले राजे 16वा अध्याय तुम्ही वाचा, आवर्जून वाचा. 12व्या अध्यायामध्ये यराबामाबद्दल सांगितलेले, पाप करण्यासाठी त्याने भाग पाडला, चुकीच्या गोष्टी करण्यासाठी भाग पाडला. आणि त्यापेक्षा पुढे जाऊन त्याची शिकवण घेतली अहाबने आणि चुकीच्या गोष्टी केल्या. यहोवा देव जे सांगत होता संदेश, ते ओरडू जे सांगत होते ते नाही. आणि सामर्थ्य सत्ता यांच्याकडे होती, राजा होता, तरी देखील या चुकीच्या गोष्टी केल्या. म्हणून आपण येशू नाव हे जपण्याचा प्रयत्न करू. आपल्या लेकरांना येशू नाव जपण्यासाठी सांगू, सांभाळण्यासाठी सांगू, जेणेकरून आपण चुकीच्या गोष्टी नाही, आपल्या घरातील व्यक्ती चुकीच्या गोष्टी नाही तर चांगल्या गोष्टी करतील, दैवी गोष्टी करतील आणि दैवी गोष्टीवरती मन लावतील. आणि हेच आपल्याला आज करायचं आहे. हेच करण्यासाठी आजचा हा संदेश मी आपल्या समोर पोहोचवला आहे. या छोट्याशा संदेशाद्वारे प्रभू परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो. प्रार्थना करून. पवित्र परमेश्वरा, जिवंत देव बाप्पा, तू महानेस थोरेच गौरवी राजा आहे. ज्या गोष्टी आज आम्हाला नव्याने प्रिय प्रभू या संदेशाद्वारे तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन करत तू समजवल्यास त्याबद्दल तुला धन्यवाद. प्रिय प्रभू, प्रार्थना करतो आम्ही येशू नाव जास्तीत जास्त सांभाळण्यासाठी, जपण्यासाठी, आमच्या मुखामध्ये ठेवण्यासाठी, आमच्या कृतीमध्ये, आमच्या वर्तणुकीमध्ये ठेवण्यासाठी आम्हाला तू सहाय्य, मदत, मार्गदर्शन कर. आजचा दिवस आशीर्वादित कर आणि आजच्या दिवस भरामध्ये प्रिय परमेश्वर आमच्या मुखामध्ये जास्तीत जास्त येशू नाव प्रिय परमेश्वर आम्ही घेण्यासाठी, ते ठेवण्यासाठी आम्हाला प्रिय परमेश्वर तू तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन कर. आजारांचा आजार बरा कर, प्रवाशांचा प्रवास सुखाचा कर आणि आम्हाला प्रिय परमेश्वर तुझ्या आशीर्वादाने कर. इथून पुढची वेळ तुझ्या हाती देतील. लहान नम्र प्रार्थना धन्यतारक उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड गौरवी नावात मागतो म्हणून तो ऐकते घ्या. आमेन. आता सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवबापाने दिलेली शांती तुमच्या अंतःकरणे आणि मने देवाच्या व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात आणि प्रीतीत राखो. आणि सर्व समर्थ देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा, त्रैक्य देवाचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवरती आता आणि सदा सर्व का असो. आमेन.